शेतकरी बांधवांनो, सद्यस्थितीत आता बऱ्याच शेतकऱ्यांचं ऊस तोडणी जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि बरेचसे शेतकरी ऊस तुटून गेल्याच्या नंतर पुढे खोडवा ठेवत आहेत. पण हे करत असताना काही ठिकाणी जे आहे ते असं निदर्शनास येतंय की काही शेतकरी पाचट जे आहे ते जाळत आहेत. तर हे पाचट जाळल्यामुळे आपल्या जमिनीचं जी काही कृषी परिसंस्था आहे किंवा इथं जे काही जीवाणू आहेत तर ते नष्ट होतात आणि त्याच्यामुळे आपल्या जमिनीची सुपीकता कमी होते. तर इथं एक प्रयोगशील शेतकरी अमोल कदम, तर त्यांचा जस्ट आता, आणि त्यांनी काय केलेलं आहे की ते इथं खूप चांगल्या पद्धतीनं जे आहे ते पाचट व्यवस्थापन त्यांनी केलेलं आहे. तर त्यांचे ह्याच्या पूर्वीचे सुद्धा काही अनुभव आहेत पाचट शेतामध्ये ठेवल्यामुळे काय काय फायदे झालेले आणि पुढे मिरचीची पण ते लागवड करणार आहेत ह्याच आता ह्या खोडवा पिकामध्ये. तर त्यांनी कशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे पाचट त्या संदर्भात जे आहे ते आपण चर्चा करू. साहेब नमस्कार, तुमचं पूर्ण नाव सांगा. अमोल बापूसाहेब कदम. बर कदम साहेब, आता हे जे काही ऊस आहे हे कधी तुटला तुमचा? ऊस तरी पण 8 दिवस झाले. 8 दिवस झाले. बर, तर आता हे ऊस तुटल्याच्या नंतर हे जे काही पाचट आहे तर तुम्ही त्याचं कसं व्यवस्थापन केलं, तुम्हाला खर्च किती आला? हे एकाड सरी एक केलं ना तुम्ही, तर ते संदर्भात सांगा थोडं. आता ही रान आहे 1.5 एकर. बर, तर सरासरी 900 रुपये खर्च आला ह्याला. बर, एकाडे करण्याला. हा 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 कशा पद्धतीने केलं तुम्ही? समजा हे सगळं पाचट, आता ही जी सरी आहे समजा ह्याच्यामध्ये होतं, तर ते काय इकडच्या म्हणजे ह्या सरीतून इकडच्या सरीमध्ये दाबून घेतलं तुम्ही. असं किती 2 मजूर लागले तुम्हाला? बर, तर हा, तर ह्याच्या आधी सुद्धा तुम्ही खालच्या प्लॉटमध्ये हा प्रयोग केलेला आहे, तर काय फायदे तुम्हाला राहिले ह्याच्यामध्ये सांगा. फायदे म्हणजे पुन्हा पुढल्या पिकाला बी चांगलं होतं. ही सोयाबीन म्हणा, हरभरा म्हणा, म्हणजे ह्याचा खत होत आहे. खत होत आहे. शेणाचं काही तर तुम्ही सांगत होते. ती शेण खत आता कुठं भेटायला एवढं आपल्याला? बरोबर आहे, खरी गोष्ट आहे. सगळ्या रानाला टाकायचं म्हणजे भेटत नाही. बरोबर आहे. मग ह्याचा भरपूर खत होतं याचा. हा हा हा, त्याचे फायदेशीर आहे पाचटी. बरोबर आहे. आणि पाचट जाळल्यामुळे आणखीन काय तोटे होते असं काय तुमचं काय निरीक्षण आहे? तोटे म्हणजे जमिनी सुपीकता कमी होती. बरोबर आहे. बरं, आता हे पाचट व्यवस्थापन करण्यासाठी खर्च जास्त आहे का नाही? खर्च काहीच नाही असा. काहीच नाही. खर्च अत्यंत कमी खर्चामध्ये तुम्ही एखाद एक करू शकता. आणि हे कुजायला वगैरे पुढे काय नियोजन करता? काय नियोजन कुजायला काय नियोजन नाही. ह्याच्यावर आता खत मारायचा. बर, कोणता खत मारता? खत कोणचा मारता? DAP 10-20 कोणचा बी? बर, हा, ह्याच्यावर आता टाकून द्यायचा. हो, हा, मिरगाच्या आगुटीला. बर, हा, टाकला कुजून जाते पूर्ण. बरोबर नाही म्हणजे ह्याची पुढे तुम्हाला ह्या पाचटीची काहीच अडचण नाही. बरोबर, काहीच अडचण नाही. बर बर, आता ह्याच्यात पुढचं नियोजन काय तुमचं? एक आंतरपीक पद्धतीचं नियोजन तुमचं आहे. नियोजन कसं करणार ते तुम्ही आता असं सांगा. ह्याच्यात असं सांगा. साईडनं मिरची घ्यायची. साईडनं आपली. हा, आता हे बोंड आहे ऊस आता. हा, साईडनं घ्यायची मिरची. बरं, इथं कडन. हा, साईडनं घ्यायची. ह्याला आणखीन एकदा तुम्ही दाबणार आहे समजा, ह्याला आणखीन माणसं लावून दाबणार. व्यवस्थित झालं नाही अजून, व्यवस्थित करायचं ही. बरं, साईडनं मिरची लावून घ्यायची. बरं, ह्याच्या आधी तुम्ही असा प्रयोग केलेला आहे का? एकदा. तर काय कसं राहिलं तुम्हाला त्याचं समजा, कसं परवडलं ते? एकरामध्ये मिरची काढली ना आपण एकरामध्ये. किती निघाली? कशी निघाली 30 कट्टे वाळवून मिरची. बर, हा, आपण वली इकली नव्हती मिरची. बर, वाळवून इकली होती 30 कट्टे मिरची. म्हणजे उत्पादन खर्च 1000 रुपये एकरी निघालते. 32,000 खर्च वजा जाता का त्याच्यात? खर्च झालता. खर्च झालता आपले 7 का 8,000 रुपये. 8,000 रुपये खर्च झाला. 8,000 रुपये खर्च करून 32,000 रुपये झाले मिरचीचे. बर 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 बर. तर म्हणजे एक पीक निघालं आणि त्याचा काही तोटा त्या ऊसाला काही झाला का? काहीच नाही. तोटा काहीच नाही. बर बर, ऊस बी चांगला आहे आता. आता ह्याच्यात फक्त तुम्ही मोकाट जे पाणी देत आहे त्याच्यात फक्त आता आपल्याला ड्रीप एक करायचं. ड्रीपनं काय फायदा होईल सांगा? ड्रीपनं आपण ड्रीप वापरलंच नाही. नाही, पण आता जी काय आपली चर्चा झालेली तर त्याच्यातून पाणी मागा तुम्ही जे म्हणले पाणी एक तर कमी लागतंय, बरोबर नाही? दुसरा विषय आणखीन ह्याच्यामध्ये वॉटर सोल्युबल खत तुम्ही सोडू शकता, आहे का नाही? हा, आणि रान जे आहे ते एकदम गादीसारखं राहते, हवा खेळती राहते, त्याच्या पोरोसिटी चांगली राहते आणि त्याच्यामुळं फुटवा वजनदार ऊस निघतात, आहे का नाही? तर हे ते विषय. त्याच्यामुळे आपण ठिबक सर्व शेतकऱ्यांनी, तुमचं काय मत आहे? काय करायला आव्हान शेतकऱ्यांना तुम्ही? ठिबक करू. आणि पाचट अजिबात जाळायचं? अजिबात जाळायचं नाही. पाचट तर अजिबात जाळायचं नाही. बरं, ह्याचं उंदर, बरेच शेतकरी म्हणतात उंदराची अडचण आहे, तर तुमचं काय मत आहे? आता तुम्ही बऱ्याच वर्षापासून ठेवताय तर उंदराचं ते औषध भेटते ना. बर, अल्युमिनियम फॉस्फाईड भेटते, ते तुम्ही कसं वापरता? आता पुढे बांधून ठेवायचे नाही. लिक्विडचं भेटते, नाही पावडरचं भेटते, दोन्ही भेटते. ते वापरायचं भेटते, टाकायचं आणून. बरोबर. आणि डुकरासाठी काय करता तुम्ही? डुकरासाठी आता तुम्हाला सांगतो मी रिझल्ट. तारा बांधल्याचा. बर बर, ती साडी बांधली हे नाही. फरक पडला. आता एक फरक पडला. मी ती औषध एक दुकानातून आणलं होतं. बर, पळापडीचं नाव आहे. बर, ती बांधलं होतं सारा रानामध्ये. बांधलं होतं? कसं बांधलं होतं? ती बांधलं होतं सुती कापडा.
सुती कापडामध्ये गाठ बांधली, बर एक एक छटाकाची घेऊन, हो हो आणि बिस्लरीच्या बाटलीमध्ये बांधली, म्हणजे ती भिजून औषध, बर आणि भिजल्यावर तर लगेच जाते. वास जाते बरोबर. भिजूनी म्हणून ती बिस्लरीच्या बाटलीत बिस्लरीची बाटली आणि त्याला हा बांधून उसाली बांधली होती. आता आहे का एखादी बाटली इथे? करत नाही इथे. हा, हा. आजकाल बाटल्या पडलेल्या इकडे बर कुठेतरी. पण नंतर त्याचा नंतर घेऊ आपण एक व्हिडिओ. पण हे व्यवस्थापन जर केलं आपण तर डुकर सुद्धा इकडे येत येत नाही. नाहीत, येत नाहीत. हा, कमी झाली म्हणजे डुकरं. पाचट शेतकऱ्यांनी ठेवायला पाहिजे. येणाऱ्या अडचणी डुकर असेल किंवा उंदीर असेल तर त्याला हे सध्या पर्याय आहे ना, आहेत. पर्याय आहे. चालेल. तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगा. 99 23 हं? 64 92 35. ओके चालेल. धन्यवाद.